नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 23 मार्च 2026 रोजीच्या चालू घडामोडीचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. मित्रांनो, आज लास्ट डे आहे गुढीपाडवा निमित्त ऑफरचा. तर ज्यांना कुणाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांनी गुढी नावाचं कुपन यूज करून ऍडमिशन घेऊ शकता बॅचेसमध्ये. त्यानंतर बघितलं तर नोट्स घेऊ शकता, त्याचबरोबर करंटचा मासिक घेऊ शकता. तर ही सुवर्ण संधी आहे. सुरू करूया आजचं सेशन. केंद्रीय गृह मंत्रालयाने जनगणना 2027 साठी राष्ट्रीय ब्रँड अँबॅसेडर म्हणून कुणाची नियुक्ती केली आहे? तर केंद्रीय गृह मंत्रालयाने जनगणना जी 2027 मध्ये होणार आहे त्यासाठी सुदर्शन पटनायक यांची ॲज अ ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. तर आपण जर बघितलं तर हे प्रसिद्ध वाळू कलाकार आहे. त्यांना जर बघितलं तर अलीकडे पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर फ्रेड डॅरिंग्टन नावाचा एक पुरस्कार असतो जो वाळूच्या कलाकृती बनवतात त्यांना दिला जातो. तर हा पुरस्कार जिंकणारे ते पहिली व्यक्ती आहे. माझं जर उच्चारात पुरस्काराचं नाव जर उच्चारात चुकलं असेल फ्रेड डॅरिंग्टन तर बरोबर नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जर चुकलं असेल तर आपण जर बघितलं जनगणना 2027 मध्ये होणार आहे त्याचे ब्रँड अँबॅसेडर बनलेले आहे सुदर्शन पटनायक. आपण जर बघितलं तर यापूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी जनगणना 2027 साठी प्रगती आणि त्याचबरोबर विकास नावाच्या दोन शुभंकर यांचं अनावरण केलं होतं. आणि त्याचबरोबर 2027 मध्ये होणारी ही पहिली जी डिजिटल जनगणना असेल आणि त्याचबरोबर पहिली जातीच्या आधारावर तयार करण्यात आलेली जनगणना असणार आहे. मित्रांनो, पुढे जाऊया. दुसरा प्रश्न, जागतिक आनंद अहवाल 2026 नुसार 147 देशांच्या यादीत भारताचा क्रमांक कितवा आहे? तर 116वा भारताचा क्रमांक आहे. वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स मध्ये भारत 116व्या क्रमांकावर आहे. अहवाल कोणी दिला? तर वेलबिंग रिसर्च सेंटर ऑक्सफर्ड विद्यापीठ. तर यांनी अहवाल दिला. फिनलँड सलग 9व्या वर्षी जगातील सर्वात आनंदी देश ठरलेला आहे. अफगाणिस्तान, सिएरे लिओन, मलावी, झिम्बाब्वे आणि बोत्सवाना हे 5 देश सगळ्यात दुःखी देश ठरले आहेत. आपण जर बघितलं तर आपल्या शेजारचे देश कोणत्या स्थानावर आहे? तर चायना जो आहे तो 65व्या स्थानावर आहे, नेपाळ 99, पाकिस्तान 104, त्यानंतर भारत 116, त्यानंतर बांगलादेश 127, श्रीलंका 134व्या स्थानावर आहे. मित्रांनो, फिनलँड पहिल्या स्थानावर, आइसलँड दुसऱ्या स्थानावर, डेन्मार्क तिसऱ्या स्थानावर आहे. आपल्याला एका एक्झाम मध्ये यांची जो काही क्रम जो आहे तो लावण्यासाठी प्रश्न विचारण्यात आला होता. व फिनलँड, आइसलँड, डेन्मार्क हा क्रम लक्षात ठेवायचा आहे तुम्हा सगळ्यांना. पुढे जाऊया. भारताला एकूण गुण मिळालेले 4.5. पण निश्चितच आपली जी काही आनंद अहवालामध्ये आपली जी आकडेवारी आहे आपल्या समोर पाकिस्तान, नेपाळ असणं हे चुकीचं आहे मला वाटतं. आपण जर बघितलं तर आपला नंबर जो आहे तो यांच्या पहिलेच पाहिजे, कारण भारतामध्ये जर बघितलं तर पाकिस्तान आणि नेपाळ एवढी वाईट कंडिशन नाहीये. तर त्यामुळं अहवालातलं भारताचं स्थान लक्षात ठेवा. पण या अहवाल गोळा करताना काही स्पेसिफिक गोष्टी किंवा स्पेसिफिक ठिकाणांचा सर्वे केला जातो, त्यावरून पूर्ण देशाची आकडेवारी जी आहे तर ती काढली जाते. म्हणजे एक स्पेसिफिक की दिल्लीत फक्त मोजमाप केलं आणि पूर्ण यावरून देश आनंदी आहे की नाही हे बघितलं जातं. तर यामध्ये पण कुठंतरी चुका असतात, पण आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं की 116वं स्थान आहे भारताचं. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं परीक्षेच्या दृष्टीने. पुढे जाऊया. द गोल्डन रोड, हाऊ एन्शंट इंडिया ट्रान्सफॉर्म द वर्ल्ड या पुस्तकासाठी कोणत्या इतिहासकाराला प्रतिष्ठित मार्क लिंटन हिस्ट्री प्राइज 2026 मिळाला आहे? तर मार्क लिंटन हिस्ट्री प्राइज जो आहे तो विल्यम डेल रिम्पल यांना मिळालेला आहे. तर विल्यम डेम रिम्पल हे एक इतिहासकार आहे आणि त्यांना मार्क लिंटन इतिहास पुरस्कार 2026 मिळाला आहे. त्यांचं पुस्तक आहे द गोल्डन रोड, हाऊ एन्शंट इंडिया ट्रान्सफॉर्म द वर्ल्ड. पुढे जाऊया. चौथा प्रश्न, मार्च 2026 मध्ये भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने ऐतिहासिक कालिंजर किल्ल्याच्या टेकडीला कोणत्या राज्याचे पहिले राष्ट्रीय भूवारसा स्थळ म्हणून घोषित केलं आहे? तर कालिंजर किल्ला जो आहे तो उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि उत्तर प्रदेशमधील हे भारतातील पहिलं म्हणजे उत्तर प्रदेश राज्यातील हे पहिलं राष्ट्रीय भूवारसा स्थळ आहे. जिथं पृथ्वीची अनोखी वैशिष्ट्ये आपल्याला बघायला मिळतात, जसं की विशिष्ट खडक रचना वगैरे बघायला मिळते, अशा ठिकाणांना राष्ट्रीय भूवारसा स्थळाचा दर्जा जो आहे तो दिला जातो. मग कालिंजर टेकडी जी आहे तिथं दोन वेगवेगळे एज वयोगटातील खडकं जी आहे ती एकमेकांना आपल्याला एकमेकांसोबत बघायला मिळतात, एकमेकांना भेटताना बघायला मिळतात. त्यामुळं ही टेकडी महत्वाची आहे आणि तिला आपण
राष्ट्रीय भूवारसा स्थळाचा दर्जा दिलेला आहे, जी उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. भूवारसा स्थळ म्हणजे पृथ्वीच्या इतिहासासाठी महत्त्वपूर्ण असलेली भूवैज्ञानिक स्थळे, खडक, खनिजे आणि जीवाश्म होय. महत्वाच्या कला आणि सांस्कृतिक विषय घडामोडी आपण इथे बघूया. आता ओडिशा राज्यातील रत्नागिरी, ललितगिरी आणि उदयगिरी या 3 बौद्ध स्थळांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांची या तात्पुरत्या यादीत समावेश करण्यात आलेला आहे. भारताचे पहिले गो संस्कृती संग्रहालय मथुरा उत्तर प्रदेशमध्ये स्थापन केले जाणार आहे. वृंदावनी वस्त्र जे आहे आसामचे, तर वृंदावनी वस्त्र संबंधित सांस्कृतिक संग्रहालय प्रकल्पाची शिलान्यास खानापारा आसाम येथे झालेली आहे. इजिप्त देशात 2000 वर्ष जुने 20 तमिळ ब्राह्मी शिलालेख सापडलेले आहे. त्यानंतर जर बघितलं तर कोणत्या मंत्रिमंडळाने नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉक हे ऐतिहासिक इमारतींचे नॅशनल म्युझियम केंद्रीय मंत्रिमंडळाने जे काही नॉर्थ ब्लॉक दिल्लीमध्ये जिथं समजून घ्या सरकार काम करायचं, नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉक नावाची ठिकाण होते. साऊथ ब्लॉकचे प्राईम मिनिस्टरचं ऑफिस होतं. तर आता नवीन इमारती झालेल्या आहे सरकारी कामकाजासाठी. तर हे जुने जे काही ठिकाण होते याला नॅशनल म्युझियम ऑफ एजलेस इंडियामध्ये रूपांतरित केलं जाणार आहे, त्यासाठी मंजुरी मिळालेली आहे. पुरातत्व शास्त्रज्ञांना कुशाण काळातील 2000 वर्ष जुने बौद्ध स्थळ जहानपोरा जम्मू काश्मीर येथे सापडलेलं आहे. जगातील सर्वात जुनी शिलालेख कला जी 67,800 वर्ष जुनी आहे ती इंडोनेशियातील मुना बेटावर सापडली आहे. 5वा प्रश्न, लाल समुद्र आणि हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये सुरू असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर निर्यातदारांना लॉजिस्टिक सहाय्य पुरवण्यासाठी भारत सरकारने कोणती योजना सुरू केली? तर इराण अमेरिका युद्ध सुरू आहे आणि ते हॉर्मुझची जी काही सामुद्रधुनी आहे तर तो ब्लॉक केलेला आहे इराणने, आणि मग त्यामुळे आपले जे काही भारताचे निर्यातदार आहे त्यांना इथं आपण जर बघितलं नुकसान होते. त्यामुळे सरकारने रिलीफ नावाची योजना जी आहे ती सुरू केली आहे. तर रिलीफचा फुल फॉर्म आहे रेझिलियन्स अँड लॉजिस्टिक इंटरव्हेन्शन फॉर एक्सपोर्ट फॅसिलिटायझेशन. उच्चार थोडा मागे पुढे होऊ शकतो, फॅसिलिटायझेशन. ठीक आहे, तर असा याचा फुल फॉर्म आहे. केंद्र सरकारने पश्चिम आशियाई संकटामुळे प्रभावित झालेल्या निर्यातदारांसाठी 497 कोटी रुपयाची ही मदत जारी केलेली आहे. ही मदत जी आहे ती योजना निर्यात प्रोत्साहन अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेली. तर आपण जर बघितलं तर रिलीफ नावाची योजना लक्षात ठेवायची. या पॅकेजचा उद्देश बाधित निर्यातदारांना म्हणजे ज्यांना इथं नुकसान झालेलं आहे तर अशा निर्यातदारांना संघर्षापूर्वीच्या दरावर पत विमा प्रदान करणं हे आहे. तर सिंपल तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की रिलीफ योजना कशासाठी सुरू केलेली आहे? तर इराण अमेरिका युद्धादरम्यान निर्यातदारांना जे नुकसान झालं त्यासाठी रिलीफ नावाची स्कीम सुरू करण्यात आली, एवढं लक्षात ठेवा. कलिंग इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स ज्याला किस म्हटलं जातं, तर यांच्यातर्फे भारतीय महिलेला किस ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड 2025 देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. तर आपण जर बघितलं तर किस ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड 2025 जो आहे तो नीता अंबानी यांना देण्यात आलेला आहे. रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्ष नीता अंबानी यांना शिक्षण, क्रीडा आणि समाजसेवा क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल हा कलिंगा इन्स्टिट्यूटचा अवॉर्ड जो आहे तो देण्यात आलेला आहे. हा पुरस्कार भुवनेश्वर येथील कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स तर्फे प्रदान केला जातो. 7वा प्रश्न आहे, भारताने 9व्या शतकातील युनेस्को जागतिक वारसा स्थळ प्रभानन मंदिर संकुलाच्या जीर्णोद्धारासाठी कोणत्या देशासोबत करार केला? तर प्रभानन मंदिर जे आहे तर ते आपल्याला इंडोनेशियामध्ये बघायला मिळतात आणि त्याच्या जीर्णोद्धारासाठी भारताने इंडोनेशियासोबत करार केलेला आहे. ही जुनी हिंदू मंदिरं आहे मित्रांनो, जी दक्षिण जावा या ठिकाणी इंडोनेशियामध्ये आपल्याला बघायला मिळतात. स्थानिक पातळीवर त्यांना रोरो जोंग ग्रुंग किंवा सडपातळ मुलीचे मंदिर म्हणून ओळखले जाते. हे 9व्या शतकात संजय राजवंशाने बांधलेले हे मंदिर आहे. हे मंदिर शिव, विष्णू आणि ब्रह्मा या हिंदू त्रिमूर्तीला समर्पित आहे. 1991 मध्ये त्याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा जो आहे तो मिळाला होता. मित्रांनो, या सगळ्या बॅचेस आहेत त्यावर 30% डिस्काउंट आहे. तुम्ही बॅच घेताना कुपन कोड अप्लाय करा गुडी. आज शेवटचा दिवस आहे. 8वा प्रश्न आहे, मध्य पूर्वेतील म्हणजे मिडल ईस्ट मधील संकटामुळे कोणत्या देशाने आपला 100 वर्ष जुना जोन्स कायदा 1920चा व्यापारी सागरी कायदा तात्पुरता रद्द केला? तर अमेरिकेने आपला व्यापारी सागरी कायदा जो आहे तो रद्द केलेला आहे. आता हा कायदा रद्द झाल्यामुळं अमेरिका काय करणार आहे तर जगामध्ये त्याचे जेवढे काही बेसेस पोर्ट आहे
तर त्या ठिकाणी जे काही इतर जहाज वगैरे असणार आहे तर त्यांना इंधन वगैरे भरण्याची अनुमती देणार आहे. जीवनावश्यक गोष्टी त्या जहाजांना त्या जहाजातील लोकांसाठी तिथे उपलब्ध करून देणार आहे. पहिले असं नव्हतं. पहिले अमेरिकेच्या पोर्टवरून इतर जहाजांना ही मदत दिली जात नव्हती. काही स्पेसिफिक पोर्टवरूनच ही मदत दिली जायची. पण आता सगळे पोर्ट जे आहेत अमेरिकेने हे ओपन केलेले आहे. अशा प्रकारचा हा कायदा 60 दिवसांसाठी निलंबित करण्यात आलेला आहे मित्रांनो. पुढे जाऊया 9वा प्रश्न. कोणत्या राज्याने दिव्यांग व्यक्तींना मोफत बस प्रवासाची सुविधा देण्यासाठी दिव्यांग शक्ती योजना सुरू केली? तर दिव्यांग शक्ती योजना आंध्र प्रदेश सरकारने सुरू केलेली आहे. जे दिव्यांग 40% आहे, 40% अपंग जे व्यक्ती आहे तर त्यांना ही मोफत बस सुविधा दिली जाणार आहे. उगादी म्हणजे जसं आपला गुढीपाडवा असतो तसं आंध्र प्रदेशमध्ये उगादी नावाचा सण सेलिब्रेट केला जातो, नववर्षाचा सण. त्यानिमित्ताने दिव्यांग शक्ती योजना जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचा उद्देश सार्वजनिक वाहतुकीमध्ये दिव्यांग व्यक्तींना सहज प्रवेश ये जा करता यावी यासाठी ही सुविधा उपलब्ध झालेली आहे. पुढील प्रश्न आहे 18 ते 30 मार्च दरम्यान भारत जनजाती उत्सव 2026 कुठे आयोजित केला जात आहे? तर भारत जनजाती उत्सव जो आहे तो नवी दिल्लीमध्ये आयोजित केला जात आहे. तारीख आहे 18 ते 30 मार्च. मित्रांनो, सुंदर नर्सरी नवी दिल्ली येथे याचं आयोजन होत आहे. याचं आयोजन ट्रायबल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ इंडिया ट्रायफेड मार्फत याचं आयोजन होत आहे. 11वा प्रश्न आहे लंडन स्थित सेंट्रल बँकिंग तर्फे कोणत्या देशाच्या मध्यवर्ती बँकेला प्रतिष्ठित इनिशिएटिव्ह ऑफ द इयर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेले आहे? तर इनिशिएटिव्ह ऑफ द इयर जो आहे तो भारताच्या मध्यवर्ती बँक RBI ला मिळालेला आहे. तर RBI ने आपण जर बघितलं तर जे काही बँकांची वेबसाईट आहे तर तिथं bank.in नावाचं डोमेनचा वापर करायला सांगितला होता. म्हणजे अशा जशा फेक वेबसाईट असतात तर फेक वेबसाईट तुम्हाला खूप साऱ्या बघायला मिळेल. म्हणजे बँकांच्या वेबसाईट असेल तिथं bank.in हे शेवटी तुम्हाला बघायला मिळेल. तर RBI ने कंपल्सरी केलं होतं प्रत्येक बँकाच्या वेबसाईटवर, म्हणजे लोकांना समजावं. आणि हे जे काही डोमेन आहे किंवा bank.in हे इतर कोणत्याही वेबसाईटला दिले जाणार नाही किंवा कोणतीही वेबसाईट या bank.in चा वापर करून तयार केली जाणार नाही. म्हणून बँकाच्या वेबसाईट सहज लोकांना कळतील. आणि अशा प्रकारचा एक डिजिटल इनिशिएटिव्ह जो आहे तो इथं डिजिटल बँकिंग सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि ऑनलाईन फसवणुकी कमी करण्यासाठी RBI राबवला होता. म्हणून भारतीय रिझर्व्ह बँक जी आहे तर तिला सेंट्रल बँकिंग तर्फे प्रतिष्ठित इनिशिएटिव्ह ऑफ द इयर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे. पुढे जाऊ 12वा प्रश्न. कोणत्या संस्थेतील संशोधकांनी स्वच्छ हायड्रोजन इंधन उत्पादन आणि समुद्राच्या पाण्याची क्षारता कमी करण्यासाठी एक नवीन MXkin आधारित सामग्री विकसित केली आहे? तर भारताच्या IIT गुवाहाटीनं असा एक पदार्थ विकसित केलेला आहे जो पाण्यापासून हायड्रोजन तर बनवल तो समुद्राच्या पाण्याची क्षारता सुद्धा कमी करेल. आणि हा पदार्थ बनवण्यासाठी त्यांनी MXin नावाचं जे काही आपण म्हणूया पदार्थ जो आहे त्याचा वापर केलेला आहे. पुढे जाऊया 13वा प्रश्न. भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडने मार्च 2026 मध्ये अमोघ ज्वाला नावाचा लष्करी सराव कुठे आयोजित केला? तर अमोघ ज्वाला नावाचा लष्करी सराव जो आहे तो उत्तर प्रदेशमध्ये दक्षिण कमांडने आयोजित केलेला आहे. तर भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडने उत्तर प्रदेशमधील बाबिना फील्ड फायरिंग रेंज या ठिकाणी 6 ते 18 मार्च या कालावधीमध्ये अमोघ ज्वाला नावाचा 12 दिवसांचा मोठा लष्करी सराव आयोजित केला. आधुनिक युद्धभूमीवर रणगाडे, हेलिकॉप्टर, ड्रोन, इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली यांचा एकात्मिक वापर करून यांत्रिक दलांची लढाऊ क्षमता प्रदर्शित करणे हा याचा उद्देश होता. पुढील प्रश्न आहे साजिबू चेराओबा हा कोणत्या राज्याचा पारंपरिक चांद्र नववर्ष उत्सव आहे जो प्रामुख्याने मेईतेई समुदायाद्वारे साजरा केला जातो? तर मेईतेई समुदाय जो आहे तो मणिपूरचा आहे. आणि मणिपूरमध्ये साजिबू चेराओबा हा आपण जर बघितलं तर हा एक नववर्ष उत्सव आहे. जसा आपला गुढीपाडवा आहे तर तसा हा मणिपूरमधील मेईतेई समुदायाद्वारे साजरा केला जाणारा एक नववर्षाचा उत्सव आहे. आपण जर बघितलं मार्च महिन्याच्या अखेरीस किंवा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला साजिबू चेराओबा साजरा केला जातो. कुणामार्फत? तर मणिपूर मधील आपण जर बघितलं तर मेतेई समुदायामार्फत हा चेराओबा उत्सव जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. मेतेई चांद्र दिनदर्शिकेनुसार साजिबू महिन्याच्या पहिल्या दिवशी साजिबू नोगमा पाणबा साजरा केला जातो जो नवीन वर्षाची सुरुवात दर्शवतो. याला मितेई चेराओबा असंही म्हटलं जातं. पुढे जाऊया 15वा प्रश्न आहे कोणत्या भारतीय क्रिकेटपटूची भीम पेमेंट ॲप तर नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर भीम पेमेंट ॲपचा
नवीन ब्रँड अँबॅसेडर बनला आहे महेंद्रसिंग धोनी. तर भीमचा फुल फॉर्म आहे भारत इंटरफेस फॉर मनी. हे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने विकसित केलेलं ॲप आहे UPI पेमेंटसाठी. गुढीपाडव्याची ऑफर आजच्या दिवसापर्यंत आहे. आजचे तुमचे टेस्ट क्वेश्चन आहे, जनगणना 2027 साठी ब्रँड अँबॅसेडर कोण बनला आहे, भारतीय जनजाती उत्सव कुठं आयोजित करण्यात आला, आणि जागतिक आनंद अहवाल वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स मध्ये भारताचं स्थान काय आहे. तर आय होप तुम्हाला आजचं सेशन आवडलं असेल. सेशन आवडलं असेल तर सेशन लाईक करा, टेस्ट क्वेश्चनची उत्तर द्यायला विसरू नका. थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.